बॉल भी वही दिया. ऐसा नहीं फाड़ता है यार. म्हणजे काय असा फाड़तो बॉक्स. असा असा फाड़तो बॉक्स. ते हेच नव्हती म्हणून फाडली. तुझ्या आहे तर बोल. राहू दे. पहिला बॉल तर डॉट बॉल येतो. पहिल्याच बॉलवर इथे मात्र डॉट बॉल. गोलंदाज सूरज क्रमांक पहिला. हॅलो हॅलो. सेल घ्यायला कोण गेलो. माईक बंद आहे. तर गोलंदाज सूरज आहे. यावेळेचा बॉल सिंगल येते. वैयक्तिक धाब्यांचं दार इथे ओपन केलं जाते. टीमची संख्या 1. ही धावफलकावर देखील लागली जाईल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज सूरज आपल्या टीमसाठी. वैयक्तिक सांघिक पहिलं षटक हाताळत असताना 4 ओव्हरची मॅच. खुल्या गटातील या स्पर्धा देखील आपण पाहतो. खुल्या गटातील हा लॉर्ड्स देखील आहे. यावेळेचा बॉल नो बॉलचा इशारा अंपायरच्या दरम्यान. तर चला जो पंचांचा निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. नो +1 या दोन धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 3. 3 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक पहिला. गोलंदाज सूरज पुन्हा तयार आपल्या गोलंदाजच्या मार्कवर. यावेळेचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतो अंपायरच्या दरम्यान. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाईल. शिल्लक आहेत ते 2. काय बोलतोय भाऊ. तर पहिले 3 डॉट आले. 4 चेंडू झाले. तर 4 चेंडू झालेत. अरे ते विमल तोंडात आहे. विमल तू हसू नको पडेल याच्यावर. हसू नको बाबा. तर यावेळेचा बॉल नो बॉल. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. लॉंग बॉडी लाईनच्या रिसन मध्ये सरळ चेंडू फरार झालाय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. तर टीमची धावसंख्या 9 धाबा. शेवटचा बॉल. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. खेळाडूच्या वरतून सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला. आणखीन एक दणदणीत चौकार. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होत. धावफलकावर लागतात ते मात्र 15. तर 13 धाबा. 13 धाबा. आहे का. तर गोलंदाज अन्नू येते. षटक क्रमांक 2. टीमची धावसंख्या 13. यावेळेचा बॉल
हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न झाला, शरीराचा वेट घेतला गेला, एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते, धावा लागल्या आतापर्यंत 14. अरे पण अरे मी काय बोलतोय पॅडी पॅडी भाऊच्या नावाचं ठेव. या बॉल चांगला चेंडू इथून रिलीज झाला. डॉट बॉल येते, चांगली गोलंदाजी करते गोलंदाज अनु आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक 2. यापुढे सर्व चेंडू सोडून दिला, अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो, व्हाईट बॉल. यावेळीचा बॉल ग्लान्स केला जातो, एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली, धावा लागली आतापर्यंत 16 रन्स. नो लॉस ऑफ 16 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. टीम उषा एंटरप्राइजेस बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी गोलंदाज अनु इथून मात्र एक चेक इथून कंप्लीट झालाय. यावेळी बॉल टॅप केलाय, आणखीन एक चांगला स्ट्रोक येते अनुच्या गोलंदाजीवर, आणखीन एक चौकार आलाय. टीमची धावसंख्या 4 ने वाढली, धावा झाल्यात 20 धावा, 20 रन्स. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी देखील खराब चेंडू रिलीज झाला, थोडंसं प्रेशर आहे गोलंदाज अनुवर, कारण की चौकार आलाय, त्यानंतर कमबॅक करण्याची गरज आहे. लाईन थोडीशी मिस केली जाते, टप्पा बदलवलाय. यावेळीचा बॉल, आणखीन एक चांगला स्ट्रोक, आणखीन एक ताकदीचा फटका आणि 4 धावांसाठी येतोय चौकार. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे, आणखीन एक बॅक टू बॅक चौकार. काय बॅटिंग केली जाते या बॅट्समनच्या दरम्यान. षटक क्रमांक 2 इथे संपलंय आणि धावा लागल्या धावफलकावर 29 धावा. बाबू आहे बाबू बबडी बाबू आणि बबडी यावेळीचा बॉल एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय सोनू. यावेळी मात्र चेंडू सोडून दिलाय, लिपस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा. यावेळी देखील इशारा येते. थोडीशी खराब सुरुवात केली सोनू या गोलंदाजाने. यावेळी मात्र चांगला चेंडू रिलीज झाला, डॉट बॉल येते. अशी गोलंदाजी करावी लागेल टीम उषा एंटरप्राइजेस टीम समोर, कारण की हा एक मोठा संघ देखील आहे. खुल्या गटातील स्पर्धा खेळत असताना चांगले प्रदर्शन सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील राहते. यावेळीचा बॉल घोषित रिझनमध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढली, धावा लागल्यात 33 धावा, 33 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 3 चेंडू इथून मात्र रिलीज झाले, अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना गोलंदाज सोनू. यावेळीचा बॉल बॉडीच्या बाहेर टाकला, कारण की ओळखलं होतं गोलंदाज बॅट्समनला इथून फॉलो केला.
झाल्यानंतर यावेळी स्ट्रोक चांगला आहे. लॉगर मोडी लाईनच्या बाहेर चेंडूला लॉफ केलं आणि 4 धाब्यांसाठी चौकार. टीमची धावसंख्या 37 धाबा 37. यावेळी देखील एक चांगला बॉल इथून रिलीज झाला. पडल्यानंतर आजच्या दिशेने वळण घेतलं. गुडलँड स्पॉटवर पिचिंग होती. डॉट बॉल येते. तर षटक क्रमांक 3 इथे संपले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागला दाफलकावरचा मंत्र. 37 37 धाबा 37. यावेळेचा बॉल घोषित रिझर्व्ह मध्ये चेंडू दाखल होते. गोलंदाज सूरज येते. गोलंदाजच्या वर शेवटचे षटक स्लॉगिंगची ओव्हर घेऊन डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी केली जाईल. गोलंदाज सूरजच्या दरम्यान यावेळी हा चांगला चेंडू रिलीज झालाय. इस्टर्नचा वेट घेतला जाते. बॅट्समन इथून मात्र परत होतो दुसऱ्या आश्रयाला. पहिल्या विकेटची झाली पतन आणि पहिला आग्रा उषा एंटरप्राइजेस या टीमला आणि नवीन बॅट्समन इथून मात्र खेळपट्टीवर दाखल झालाय. तर फलंदाज डोरा येते. यावेळी डॉट बॉल येईल. इथून मात्र फलंदाज बाद झालाय. यावेळीचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. पहिलाच बॉल इथून फेस करत असताना येतो चौकार. शेवटचा बॉल आणि इथून मात्र एक सिंगल मिळते. षटक क्रमांक 4 ते संपले. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर लागली ती धावफलकावर 43 धावा. 44 धाब्यांचं टार्गेट आहे. 44 धाबा कंप्लीट करायच्या आहे जिंकण्यासाठी सह्याद्री ऐरोली या टीमला. बाजार आहे की विचारत त्याच्याला सलामीची जोडी खेळपट्टीवर पाठवायची आहे.
सह्याद्री ऐरोली टीम तर सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल होते सूरज आणि त्याचबरोबर तर गोलंदाज सचिन नाईक पहिले षटक हाताळण्यासाठी टार्गेट आहे 44 रन्स 44 धाबा 11च्या सरासरीने तुम्हाला दोन धावफलकावर धाबा देखील जमाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी टीम सह्याद्री ऐरोली या टीमला गोलंदाज सचिन नाईक पहिला चेंडू रिलीज करण्यासाठी तयार आहे यावेळेचा बॉल नो बॉल आहे यावेळेचा बॉल अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो इट इज अ व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात दोन धावा इथे घरस झाल्यात यावेळी चांगला चेंडू रिलीज झालाय फलंदाजीतून बाद होतोय विकेटशी झाली बदन गोल्डन डकचा शिकार होतोय बॅट्समन सूरजला इथून मात्र परतावा लागते तंबूच्या आशयाला पहिला हादरा यावेळी मात्र सह्याद्री या टीमला यावेळीचा बॉल चांगली फिल्डिंग होते तिथे सूर्याच्या दरम्यान यावेळीचा बॉल डॉट बॉल येतो गोलंदाज सचिन नाईक पुन्हा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळीचा बॉल इथून फलंदाज बाद झालाय आणखीन एक विकेटचं वतन पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती सचिन नाईकने या मॅच मध्ये देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी 2 विकेट्स देखील त्यांनी घेतलेत नवीन बॅट्समन खेळपट्टीवर दाखल होते तर 3 चेंडू आहेत यापैकी बॉल आणखीन एक विकेट हॅट्रिक इथे मात्र संपादित केले या गोलंदाज सचिन नाईकने अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे आणि त्याचा फायदा इथे मात्र होते नो बॉलचा इशारा येते नो +1 टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लागली 4 यावेळी देखील खराब टप्पा होता लाईनच्या मागे चेंडू रिलीज झाला नो बॉलचा इशारा व्हाईट बॉल
इथून मात्र एक चांगला फटका येतो डॉट बॉल. तर शेवटचा बॉल तर फलंदाजी ते बाद आहे. तर टीमची धावसंख्या 7 धावा. षटक क्रमांक पहिले इथे संपले. 4 गडी बाद. गोलंदाज येतोय सूर्या. नवीन बॅट्समॅन मैदानावर दाखल झाला आनंद. यावेळी सूर्याच्या गोलंदाजीवर केला प्रहार. पहिल्याच बॉल फेस करत असताना यावेळी मात्र येतोय चौकार. तर यावेळी देखील एक चांगला चेंडू रिलीज झालाय. चांगली लाईन पकडली जाते. चांगलं कमबॅक आहे सूर्याच्या दरम्यान. षटक क्रमांक दुसरा हाताळला जातो. गोलंदाज सूर्या. स्ट्रायकिंगला बॅट्समन. एक चौकार आला बॅटमधनं. यावेळी बॅटची एज लागली होती. इनर एज. त्यानंतर लॉंगस्टॉपच्या डिझाईनमध्ये चेंडू दाखल झाला. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 12 धावा. यावेळी हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलाय. एक सिंगल मिळते. यावेळीचा स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये 1 बाउन्स बॉडी लाईनच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार येतो बॅट्समनच्या बॅटमधनं आणि टीमची धावसंख्या 17. तर शेवटचा बॉल. तर अंपायरचा इशारा यांच्यापर्यंत येतो. व्हाईट बॉल. 18 धावा आतापर्यंत दाखल कव्हर देखील लागल्या. 44 धावांचं टार्गेट आहे. 44 येऊन कम्प्लीट करायचे आहे. यावेळीचा बॉल. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. व्हाईट बॉल. धावा लागला दाखल कव्हर 19. तर एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि करायचे आहेत तुम्हाला 24. 44. तर 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाज सचिन नाईक पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर. स्वतः कॅप्टन आहे या टीमचा आणि तशी गोलंदाजी यावेळी मात्र करावी लागेल सचिन नाईकला. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली सचिन नाईकची, परंतु हे महत्त्वपूर्ण षटक आहे आणि या महत्त्वपूर्ण षटकमध्ये कशी गोलंदाजी होईल हे देखील पाहावं लागेल. तर एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. गोलंदाज सचिन नाईक पुणे तयार होतो आपल्या बॉलिंग मार्कवर. या बॉलचा बॉल वेगवान होता, पूर्णपणे गतिशील. हा बॉल रिलीज केल्यानंतर
कोशिश क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. 22 धावा, 22 रन्स. यावेळेचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. यावेळी देखील एक चांगला चेंडू रिलीज झालाय. एक सिंगल इथे मात्र वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागला आतापर्यंत 24-24. अजून देखील 20 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. टीम सह्याद्री औरंगी या टीमला. यावेळीचा बॉल, तर चांगला स्ट्रोक इथे बॅट्समनच्या दरम्यान, परंतु डॉट बॉल येतोय. चांगलं फिल्डिंग तिथे आपल्याला राहुलच्या दरम्यान पाहायला मिळाली. गोलंदाज सचिन नाईक पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3. एक महत्वपूर्ण ओव्हर सचिन नाईक आपल्या टीमसाठी हाताळत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली सचिन नाईकने. यावेळीचा बॉल जोरकस खेळण्याचा प्रयत्न झाला. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होत असताना टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागली आतापर्यंत 25-25. तर शेवटचा बॉल. तर डॉट बॉल येतो. षटक क्रमांक 3 इथे संपलं जाते. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. धावा लागला दाफोलका बरं 25-25. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि करायचे आहे ते मात्र 19. तर 6 चेंडू आणि धावा करायचे आहे तुम्हाला 19. यावेळीचा बॉल चांगला टप्पा होता. पडल्यानंतर आजच्या दिशेने बॉलने वळण घेतलं. येतो मात्र एक सिंगल. 5 चेंडू आणि धावा करायची तुम्हाला 18. यावेळीचा बॉल, व्हाईट +1. यावेळी मात्र व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला दाफोलकर आतापर्यंत 29 धावा. तर 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. पाच चेंडू आणि 15 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 15 धावा तुमच्या बॅटमधनं येणे इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. तर यावेळेचा बॉल, चांगला चेंडू इथून मात्र रिलीज झालाय. इथून मात्र विकेट येते. टीमची धावसंख्या स्थिरावली ती मात्र 29 या आकड्यावर. समीकरण थोडंसं बदललं जाईल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 4 आणि धावा करायची तर मात्र 15. तर 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथून मात्र खेळपट्टीवर दाखल होते गोलंदाज राहुल मात्रे. यावेळेचा बॉल चांगला स्टोअर केला परंतु फॉलोथ्रोमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. यावेळी मात्र खराब फिल्डिंग चौकार येते.
टीमची धावसंख्या 33 धावा. तर एक चेंडूतून शिल्लक आहे धावा करायची तुम्हाला 11. शेवटचा एक बॉल. यावेळचा बॉल चौकार येतो आणि मॅच इथून मात्र जिंकलाय उषा एंटरप्राइजेसचा संघ. वेल प्लेड उषा एंटरप्राइजेस. तुम्हाला पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा आणि हार्ड लक. सह्याद्री ऐरोली. तर यापुढची मॅच आपल्या समोर रंगली जाईल. तर अथर्व 8 आणि बहिणा दिवाळी या दोन्ही